नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूयात आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, अर्थातच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधूनही राहीन मी. कवी, गीतकार ह्या सगळ्या कलाकारांचं आपल्याला खूप मोठं देणं आहे. ह्यांच्या लेखणीमधून जर का शब्द आलेच नसते तर आज आपण आपल्या भावना व्यक्त करायला कशाचा आधार घेतला असता. एखादा कवी त्याच्या मनातल्या भावना मांडून निघून जातो, पण त्याच्या त्या भावना कधी आपल्या होऊन जातात आणि आपल्या तोंडून तो कवी कधी बोलायला लागतो हे आपल्यालाही कळत नाही. हे कवी, गीतकार निर्माणच झाले नसते तर खरंच आपली ही महफिल सुनी सुनी राहिली असती. आणि म्हणूनच आज ह्या मंचावरून आम्ही त्या तमाम कवी आणि गीतकारांना मानवंदना देणार आहोत, ज्या सगळ्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, जगण्यावर प्रेम करायला शिकवलं. आणि आज या महफिलीमध्ये आपल्या सोबत असणार आहे गाणं जिच्या रक्तात आहे, संगीताचा जिला वारसा मिळालेला आहे, अशी गायिका सावनी शेंडे. सावनी, खूप खूप स्वागत आहे तुझं महफिल या कार्यक्रमात. थँक्यू. आणि तुला कसं वाटतं इथे येऊन ते मला सांग. मस्त, ही आगळी वेगळी मैफल आहे जिथे आपण वेळोवेळी वेगवेगळ्या थीम्स घेऊन येतोय आणि खरंच खूप मजा येते टू बी अ पार्ट ऑफ दिस शो. आजची आमची ही महफिल तू नक्कीच एन्जॉय करशील आणि आम्हाला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तुझ्याकडून खूप गप्पा किस्से सगळं ऐकून घ्यायचंय जरूर. आणि तुझ्याकडून खूप सारी गाणीही ऐकून घ्यायची. नक्की. सो आता मी तुला विनंती करते की तू आसनस्थ हो आणि हा शो एन्जॉय. थँक्यू. जगदीश खेबुडकर. 1960 साली खेबुडकरांनी लिहिलेली पहिली लावणी मला म्हणत्यात हो लवंगी मिरची ही प्रदर्शित झाली. आज तागायत खेबुडकरांनी जवळजवळ 350 चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. सुमारे 5 दशकं म्हणजेच 50 वर्ष हा माणूस त्याच्या गीतांमधून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून आहे. लावणी, भावगीत, भक्तिगीत, एकही गीत प्रकार असा नसेल ज्यामध्ये खेबुडकरांनी काम केलेलं नाही. पिंजरा ह्या चित्रपटामधील त्यांची गीतं ही आजही आपल्याला तोंडपाठ आहेत. ऐकूयात पिंजरा ह्या चित्रपटामधील एक अजरामर गीत. जगदीश खेबुडकर ह्यांचे शब्द, राम कदम ह्यांचं संगीत आणि उषा मंगेशकर ह्यांच्या आवाजातील गीत तुम्हावर केली मी मर्जी बहाल. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते सावनी रवींद्र. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल, तुम्हावर केली मी मर्जी.
नका सोडून जाऊ रंग महाल. अविदादा काय सांगशील ह्या गाण्याविषयी? क्रांती, या गाण्याबद्दल आणि ओव्हरऑल पिंजरा या चित्रपटाबद्दल माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. कारण की नुकताच हा चित्रपट परत रिलीज झाला होता आणि तो जेव्हा रिलीजचं काम जेव्हा या फिल्मचं चाललं होतं तेव्हा ते काम मी आणि विश्वजितने केलं होतं. त्यामुळे आम्ही ते काम असं केलं होतं की त्यातला आवाज म्हणजे मिक्स ट्रॅकमधला, कारण अनमिक्स ट्रॅक अवेलेबलच नव्हते त्याचे, प्रोसेस करून मिक्स ट्रॅकमधला फक्त आवाज काढायचा, त्या आवाजावरती क्लिक तयार करायची आणि तो आजच्या काळातला वाटेल असा कंटेम्पररी ते अरेंजमेंट परत करून घ्यायचं. हे काम आम्ही केलं होतं. आणि तो जर कोणी बघितला असेल ती फिल्म थिएटरमध्ये 5.1, तो आवाज तुम्हाला तोच ऐकू येतो, पण असं वाटतं की आज हे गाणं रेकॉर्ड झालंय. आणि या गाण्याबद्दल मला असं वाटतं की जगदीश खेबुडकर आणि राम कदम यांच्या जोडीनी ज्या लावण्या दिल्यात ना, म्हणजे कमाल. पिंजरा या फिल्ममधलं प्रत्येक गाणं असं आहे की बघ ना, आता किती वर्ष झाली त्या फिल्मला रिलीज होऊन, पण अजूनही त्याच्या पुढे लावणी गेलेलीच नाही. किंवा तू म्हणलीस त्याप्रमाणे की ती खूप घरंदाज वाटते लावणी आणि ती कुठलीच मर्यादा कधीच क्रॉस करत नाही. अशा प्रकारे शृंगारिक लिहिणं ही जगदीश खेबुडकर यांची फार मोठी त्यांना ती गोष्ट साध्य होती. आणि ज्या लावण्या त्यांनी लिहिल्या किंवा जी गाणी त्यांनी लिहिली, प्रत्येक धाटणीची गाणी ते त्यांनी लिहिली, पण आपल्याला ते जास्त माहिती आहेत म्हणून त्या लावण्यांसाठीच जास्त प्रसिद्ध आहेत. आणि कमाल लावण्या त्यांनी लिहिल्या. खरंच आहे. सावनी, काय सांगशील? अतिशय आवडतं गाणं आहे माझं. आणि आपण आत्ता जसं बोललो की कुठेही पायरी ढळून न देता तो जो एक दर्जा आहे, जरी ते एका नायकिणीच्या तोंडी आहे गाणं, टिपिकल हिरोईनच्या तोंडी नाही आहे, पण तरीही ती ज्या प्रकारे एका सभ्य गृहस्थाला रोखून धरते, तर ते लिहिणं श्रीराम लागूंना रोखणारं गाणं आहे. तर त्यामुळे तो दर्जा मेंटेन झाला पाहिजे आणि तो इतका अप्रतिम दर्जा राखलाय खेबुडकरांनी. आणि तितकंच जे एक्सप्रेशन आहे उषाताईंचं, अर्थातच ते कुठेही अश्लीलतेकडे किंवा ओव्हर एक्सप्रेशनकडे झुकत नाही, तर ते ती आर्जव तितकीच टिकून राहते, तरी पण ते बोल्ड आहे. तर हा जो त्याचा बॅलन्स राखलाय अख्ख्या गाण्यात, मला असं वाटतं केवळ अवीट आहे. आणि थँक्यू सो मच सावनी, इतकी सुंदर गाणं तू इथे सादर केलं. थँक्यू. कुणास काय ठाऊके कसे कुठे काय असू, निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे, असेन मी नसेन मी तरी हसेल गीत हे. फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. ह्या कवितेसारखंच शांता शेळके ह्यांचं गीत आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये कोरलं गेलेलं आहे. जवळजवळ 5 ते 6 दशकं शांताबाईंनी आपल्या लेखणीने खुलवली. ऐकूयात त्यांचंच एक गाजलेलं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीत आणि लता मंगेशकर ह्यांच्या अजरामर आवाजातील गीत वादळ वारं सुटलं ग. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत सुवर्णा माटेगावकर.
सुवर्णाजी, इतकं अजरामर गाणं आहे हे आणि खरंच तो पूर्ण फील इथे येतो पंडितजींच्या म्युझिकमुळे आणि ऑफकोर्स लता दीदींचं गाणं आहे हे. सावनी, मला तुझ्याकडे यायचं आहे. काय म्हणशील ग ह्या गाण्यात? सुरांचं वादळ आहे खरंच. खरंच आहे. कारण का हे पेळण्यासाठी लताबाईच पाहिजेत तिथे आणि हे सुचायला सुरांमधून ते वादळ अनुभवायला लावणं लोकांना हे हृदयनाथजीच करू शकतात मला असं वाटतं. कारण खरंच आपण म्हणलो तसं टॉपसी टर्वी एक राऊंड येते अक्षरशः. त्यामुळे कुठे लँड होतं आहे, कुठे शांत होतं ते वादळ, कुठे एकदम जोरात परत सुरू होतं. हे जे काय अनुभवलं आहे ना या गाण्यात आपण, तर ते रेकॉर्डिंग करताना त्यांना काय मजा आली असेल नाही हे, किंवा रिहर्सल करताना मजा आली असेल. आणि हे सगळं तेच करू जाणे. त्यामुळे सलाम या गाण्याला अक्षर. खरंच आहे, खरंच आहे. थँक्यू सो मच सुवर्णाजी. आम्हाला अजूनही तुमच्याकडून खूप छान छान गाणी ऐकायची आहेत. थँक्यू, ऑल द बेस्ट. आजचा आपला जो एपिसोड आहे तो गीतकारांचा, कवींचा आहे. त्यांना मानवंदना आपण देतोय. हो. तर त्या अनुषंगाने मला तुला विचारायचं आहे की जेव्हा शास्त्रीय गायिका किंवा गायक गातात तेव्हा त्यांचं राग प्रदर्शनाकडे जास्त कल असतो त्यांचा. सो ते करता करता कधी कधी शब्द मागे पडतात का? क्रांती, खूप छान प्रश्न आहे तुझा. कारण का अर्थातच शास्त्रीय गायनामध्ये राग प्रदर्शनाकडे लक्ष जास्ती असतं. तो मूळ हेतू असतो, राग गायन हाच एक हेतू असतो. पण त्यापुढे जाऊन काळ बदलतोय आणि त्यानुसार खरं तर मी असं म्हणणार नाही, पण कारण का आजी जुन्या काळची असून मला तिने पहिल्यापासून तेच धडे दिले होते की ज्या बंदिशींचा अर्थ लागत नाही त्या स्टेजवर गायच्या नाहीत. कारण का इनमीन 4 ओळी असतात क्लासिकलमध्ये, तर त्याचा अर्थ का नाही कळू स्वतःला आणि इतर लोकांना? कारण का अर्थ कळला तर तो खूप जास्ती भाव पोचवायला एक साधन होतं आपल्याकडे. आणि सुंदर सुंदर अर्थाच्या सिंपल बंदिशी पण आहेत, काही अनवट रागात सुद्धा छान आशय असलेल्या बंदिशी आहेत. तर वाय नॉट आपण चांगल्या पद्धतीने जर का शब्दोच्चार करून गायले रागाच्या सगळ्या एथिक्समध्ये बसून, तर काय हरकत आहे. त्यामुळे तो कटाक्ष पहिल्यापासून होता. वीणाताई काय, आजी कुसुम शेंडे काय, किंवा माझे वडील डॉक्टर संजीव शेंडे, या सगळ्यांनी मला हेच धडे दिले की छान अर्थ असतो बंदिशींचा, तर तो लोकांपर्यंत पोहोचू देत याकरता शब्दोच्चार अत्यंत स्वच्छ हवेत. तुझं आणि ग्रेस ह्यांचं काहीतरी एक वेगळं नातं आहे आणि ते आम्हाला कळलेलं आहे. पण आता माझी इच्छा आहे की ते ऑडियन्सला पण कळावं, तर मला ते तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे. तो खूप एक गोड किस्सा आहे. कारण का माझी एक इंग्लिश कविता, काही इंग्लिश कविता पण मी केल्यात, मराठी केल्यात. तर एक इंग्लिश कविता सेलिब्रेशन नावाची, तर ती एका मासिकात लिहून आली होती, छापून आली होती. आणि अनाहूतपणे एक दिवशी मला एक पत्र आलं ग्रेसांचं, आणि त्याच्यात लिहिलं होतं की अमुक अमुक दिवाळी अंकात मी तुमची कविता, अगदी तुमची वगैरे लिहिलं होतं बरं का त्याच्यात, की तुमची कविता मी वाचली आणि अक्षरशः मी थक्क झालो. कारण का तुम्ही सावनी शेंडे जर का गायिका असाल, त्याच असाल, तर मी तुमचं गाणं ऐकलं आहे, पण मी तुम्ही कविता करता हे मला माहीत नाही. आणि इतकी सुंदर कविता आहे, तर त्याच्यावरून मला काहीतरी एक मराठीत सुचलं आहे, ते मी तुम्हाला पाठवतो. आणि मग त्यांचं अजून एक पत्र आलं की त्या कवितेत त्यांनी तो सारांश लिहिला होता सेलिब्रेशनचा. वा. आणि मग मला म्हटले तुमच्या काही मराठी कविता आहेत का, त्या आपण पाठवा. म्हणलं एकतर मला तुम्ही तू म्हणा आणि मी तुम्हाला पाठवते माझी मराठी पण एक कविता. आणि असा पत्रव्यवहार. आणि मला खरंच वाटे ना की हे ग्रेस मला लिहित आहेत, कारण का इतके दिग्गज, मोठं नाव, इतकं मोठं व्यक्तिमत्व, आणि त्यांना माझ्या कविता आवडाव्यात, हा खरंच माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. मी भाग्यवान समजते की माझी एखादी कविता त्यांच्या नजरेस पडली आणि त्या कवितेचा गौरव झाला. तर ही खूप छान आठवण आहे माझ्यासाठी. पण आम्हाला खरंच ती कविता ऐकायची जी ग्रेस यांना आवडली. सेलिब्रेशन, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं सेलिब्रेशन करावं असा कुठेतरी हेतू आहे. येस, आय वॉन्ट टू मेक अ सेलिब्रेशन. येस, I want to make a celebration of every moment in life, of a moment on a petal of rose or a moment on the edge of a knife. Celebration of a stormy night. सगळेच दिवस सारखे नसतात. Celebration of a stormy night, of a morning sunny and bright. Celebration of an entangled kite and the meeting of a beloved and her knight. वा. Dancing leaves look great, their youth I celebrate. Dancing leaves look great, their youth I celebrate. But dried leaves seek more my attention. They have already reached the other world of celebration. वा 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 वा. क्या बात है.
आणि त्यानंतर क्रांती त्यांना मी मराठी कविता पाठवली, ती तुला सांगते. सावनी एक तृप्ती एक अतृप्ती, जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारा षड्ज, जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारा षड्ज, तर एकीकडे अपूर्णता भासवणारा निषाद. खूप जवळ पण तरीही दूर अंतरावरचे हे सावनी, या वा. दोघांमुळेच मी सावनी. कधी तृप्त असते मी षड्जासारखी, कधी तृप्त असते मी षड्जासारखी, तर कधी मनात हुरहुर निषादाची. सावनी या दोघातल्या अंतरातला अर्थ जाणू पाहणारी मी सावनी. वा. मग कधीतरी मी भानावर येते, मग कधीतरी मी भानावर येते, नीमुळेच सा तृप्त असतो याची जाणीव होते. वा 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 नावावर माझ्या म्हणूनच खुश असणारी मी सावनी. वा वा. हा स्वीट. हा नाईस. क्रांती, मला एक गोष्ट शेअर करायची आहे. मी आणि सावनीनी एक इंटरनॅशनल अल्बम केला आहे अरे वा. आणि त्याच्यामध्ये तिन्ही काही गाणी कंपोज केली होती ओ. आणि त्यात जगातले सगळे कंपोजर्स होते, म्हणजे वेगवेगळ्या देशातले कंपोजर्स त्याच्यामध्ये होते आणि मी काही पार्ट्स त्यातले अरेंज केले होते. सावनीनी ती गाणी त्या बंदिशीने लिहिलेल्या होत्या. अरे वा. तर त्याची ट्रीटमेंट खूप वेगळी होती आणि क्लासिकल चा एक जो विशिष्ट फॉर्म आहे तो ओलांडून मला वाटतं इंटरनॅशनल फॉर्मवरती ते नेण्याचं काम त्यांनी केलं. ही खूप मोठी गोष्ट मला सावनीबद्दल वाटते. थँक्यू. आणि खऱ्या अर्थाने क्रांती, तो एक क्रांती घडली तिकडे. अरे वा. मला असं वाटतं सगळी भारतीय वाद्य अविनाशनी मुंबईहून भरली आणि तो कॉयर वगैरे जो होता, जो इंग्लिश वाद्य जी टिपिकल हार्मनी साईडला जी होती ती ऑस्ट्रिया आणि लंडनला भरली गेली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आणि त्याचं रेकॉर्डिंग स्वित्झर्लंडला झालं ओ. आणि रिलीज झाला अल्बम जर्मनीमध्ये. त्यामुळे Right. खऱ्या टीना टर्नरनी वर्ल्ड सुद्धा- म्युझिक त्याच्यात आलेलं आहे. येस. टीना टर्नर सारख्या गायिकांनी त्या अल्बममध्ये गाणं गायलं होतं. अरे वा. आणि त्या अल्बमचं आमच्या ओपनिंग जर्मनीमध्ये झालं होतं. आणि सावनी, तू एक ऐकव ना ती आपली बंदिश. देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती गजानन जननी. तो हे पूजे सब गुणी ज्ञानी, तो हे पूजे सब गुणी ज्ञानी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती. धन्य तुम माता, धन्य तेरो लाल, धन्य तुम माता, धन्य तेरो लाल, आयो शरण तेरो, आयो शरण तेरो, कृपा करदानी, कृपा करदानी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती, देवी पार्वती, देवी पार्वती. वा 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 वा. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. आपल्या सगळ्यांचंच काळीज हे त्यांनी हसत हसत त्याच्या गीतांमधून काढून घेतलेलं आहे. असंच आपल्या काळजाचा ठाव घेणारं गाणं आता इथे सादर होणार आहे. गुरु ठाकूर ह्याचे शब्द, अजय अतुल ह्यांचं संगीत आणि शंकर महादेवन ह्यांच्या आवाजातील गीत मन उधाण वाऱ्याचे. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय मंदार आपटे.
गुरु ठाकूरचे बोल आहेत मंदार. मला असं वाटतं एवढ्या दिग्गज गीतकारांमध्ये सगळ्यात कंटेम्पररी गीतकार आपला सगळ्यांचा मित्र गुरु ह्याचं नाव येतं आहे, ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे गुरुची. आणि मला असं वाटतं काही गाण्यांचं ना असं नशीब असतं की ती लूपवर ऐकलीच जातात आणि ती प्रत्येकाने लूपवर ऐकलेली असतात. त्यापैकीच एक गाणं आहे ते मन उधाण वाऱ्याचे. अविदादा, काय सांगशील या गाण्याविषयी? तू म्हणलीस तसं गुरु आपल्या सगळ्यांचा इतका चांगला मित्र आहे आणि अनेक आमची गाणी गुरुंनी लिहिली आहेत, त्यामुळे अनेक गाण्यांच्या सिटिंग्सच्या आठवणी माझ्या आहेत गुरुबरोबर. आणि त्याची कमाल अशी आहे की तो नुसती कवितासुद्धा लिहू शकतो, कारण की कविता लिहिणं आणि गीत लिहिणं ह्याच्यात पण एक फरक आहे. आणि त्या सिच्युएशनला ॲप्ट गाणं लिहिणं आणि त्याच्यातल्या इमोशनचं मोजमाप बरोबर ठेवणं ही कवीच्या दृष्टीने सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट असते. आणि मला वाटतं गुरु तिथे फार उजवा आहे की त्या पर्टिक्युलर प्रसंग जेव्हा आपण त्याला सांगतो तेव्हा नुसतं ते गीतसुद्धा तो लिहून देऊ शकतो, किंवा चाल जर असेल, एक सेटिंग आपण करत असू तर तो असं दाखवत नाही की तो काही विचार करतोय, तो असा कॅज्युअल आहे असं दाखवतो आणि पटकन आपल्याला मुखडा लिहून देतो. आणि तो इतका कमाल असतो की मी त्याला काय म्हणतो, ये हात मुझे हृदय ठाकूर असं मी त्याला काय म्हणत असतो. पण त्याचं मन इतकं जबरदस्त की त्याच्या हातांचा नुसता काही उपयोग नाही. असा कमालीचा आपला मित्र गुरु. खरं खरं खरं. मंदार, अजून खूप छान गाणी आम्हाला तुझ्याकडून ऐकायची आहेत. थँक्यू या परफॉर्मन्ससाठी. सावनी, तुला पंडित जसराज गौरव पुरस्कार वयाच्या 16व्या वर्षी मिळाला. वा. आणि आता तुला नुकताच संगीत नाटक अकॅडमी पुरस्कारही मिळाला. हो. पण मला सांग, जेव्हा वयाच्या 14व्या 16व्या वर्षी जेव्हा अवॉर्ड्स, एवढे मोठे मोठे अवॉर्ड्स मिळून जातात, तेव्हा काय वाटत असतं? एक आपण तेव्हा लहानच असतो, त्या लहान वयात, कोवळ्या वयात आपल्याला कळत असतं का की आपण केवढा मोठा पुरस्कार मिळवलेला आहे? आणि तिथून ती ग्रोथ थांबते की अजून ती भूक वाढते? दोन्ही याच्यात संमिश्र भावना आहेत. की एक खूप आनंद होतो की पंडित जसराजजींच्या नावाने असणारा पुरस्कार मी 10वीत असताना मला मिळाला, आणि त्याचं पुन्हा एकदा श्रेय सगळ्या गुरुजनांना जातं. त्यांनी कष्ट घेतले आणि ते होत गेलं म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकले. आणि जसराजजींचं पण खूप प्रेम माझ्यावर, मला नेहमी प्रोत्साहन देतात. की मला असं वाटतं तेव्हा त्यांनी जे 16व्या वर्षी आशीर्वाद दिले ना, त्यामुळेच ती पुढची वाटचाल सुरू झाली माझी. आणि इतकं की जेव्हा 2010मध्ये मी माझ्या स्वरचित बंदिशींचं हृदय स्वर नावाचं पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं, तेव्हा मी पुन्हा जसराजजींकडे गेले आणि म्हणलं की बापू, मेरी कुछ रचनाएं हैं, आप इसके प्रकाशित करने के लिए, उसका विमोचन करने के लिए आएंगे? बिल्कुल. तर मला म्हणले, आप तुम्हारी कविता है तो मैं आऊँगा, तुम्हारी बंदिशें हैं कुछ तो सुनाओ. आणि मग ते तिथे आमची मैफिल जमली वेगळी. आणि मला म्हणले, मी नक्कीच येतो आहे, प्रश्नच नाही. इतकं भरभरून प्रेम दरवेळेला त्यांनी दिलं. त्यामुळे ती एक जबाबदारी पण होती. आनंद थोड्या वेळ टिकतो तो की हां चला पुरस्कार मिळाला, आनंद. पण त्याच्या पुढे मला असं वाटतं खूप मोठी जबाबदारी या लोकांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळते की चला आता पुढे जा, नेक्स्ट. कारण का ही अशी एक कला आहे की जिथे एंड नाही आहे किंवा मी कुठेतरी पोचले असं आपल्याला म्हणता नाही येत. आणि जे त्याच्यामधले गुणीजन असतात, सुजाण लोक असतात, ते कधीच म्हणणार नाहीत की आम्ही काहीतरी मिळवलं. तर त्यामुळे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, तर चलते रहो. हा तो एक आशीर्वाद या पुरस्कारांमधून मिळतो. खरं. पण मला सांग की तू तुझ्या बंदिशींचं जे पुस्तक लिहिलं, हो. त्यातली एखादी तुझी आवडती बंदिश ज्याच्या तू 4 ओळ्या इथे गाऊ शकशील? मारू बिहाग रागातली माझी एक बंदिश आहे, खूप आवडते मला. सा ग म प म प ग म ग रे सा नि म ग सा सा ग म प द प ग ग म प नि नि सा ग म प नि रे नि सा ग म प द म प ग म ग सा ग प सा म ग नि नि म म ग सा. जाओ सजना मैं नाही बोलू, जाओ सजना मैं नहीं बोलू, जाओ सजना मैं नहीं बोलू, भैया तू मोरी
छोड़ छोड़ जाओ सजना जाओ दे गाणं सांगू येतं कुठून, डहाळीतून ओंकार फुटून. मंगेश पाडगावकर ह्यांचा जन्म मूळचा कोकणातला. निसर्गाच्या सानिध्यात वाढताना त्यांच्यामधील कवी हा फुलत आणि बहरत गेला. पाडगावकरांनी अनेक पद्धतींची गाणी लिहिली आणि आजही ती आपल्या मनामध्ये घर करून आहेत. ऐकूयात त्यांचंच एक गाजलेलं गीत. यशवंत देव ह्यांचं संगीत आणि अरुण दाते ह्यांच्या आवाजातील गीत दिवस तुझे हे फुलायचे. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय प्रशांत. प्रशांत, इतकी सुंदर गाणं आणि इतकं सुंदर गायलं तुम्ही. पाडगावकरांचे शब्द.
अतिशय खोल भावना तरल शब्दांमध्ये सांगणारा असा एक खूप मोठा कवी आणि खूप मोठे लेखक. काय वाटतं हे गाणं गाताना? हे गाणं गाताना खरं तर इतकं सॉफ्ट रोमॅन्टिक गाणं. आणि मी जेव्हा गायला सुरू केलं होतं तेव्हा त्या काळातलं खरंच हे गाणं मला त्या दिवसाची परत आठवण झाली. आणि धन्यवाद, खूप खूप छान, इतकं गाणं मला छान गायला मिळालं पुन्हा एकदा, त्याकरता धन्यवाद. अवी दादा काय सांगशील? क्रांती, या गाण्याच्या ना माझ्या पण खूप आठवणी आहेत. कारण की माझ्या करिअरच्या सुरुवातीला अरुण दात्यांबरोबर मी अनेक वेळेला साथ संगत केलेली आहे. आणि मला आठवतं की आमचे अनेक प्रवास एकत्र व्हायचे. आणि अरुण दाते खूप मोठे स्टार होते आणि आहेत आणि राहतीलही. पण त्यांची एक खासियत होती की ते सगळ्यांबरोबर, अख्ख्या ग्रुपबरोबर एकत्र प्रवास करायचे कायम. आणि त्या एकत्र प्रवासामध्ये ह्या गाण्याबद्दलच्या पण त्यांच्या खूप आठवणी होत्या. पाडगावकरांबद्दल, कारण आजचा आपला विषय कवी हा आहे. तर कवी मंगेश पाडगावकर आणि त्यांचा एक खूप दोस्ताना होता. आणि मला वाटतं की ही जी मैत्री असते ना गायकाची, कवीची किंवा संगीतकार आणि कवीची, ह्याच्यातनंच अशी छान गाणी येतात. आणि झोपाळ्या वाचून झुलायचे हे इतकं सुंदर शब्द पाडगावकरांनी लिहिले. खरंच आहे. आणि अरुण दाते ज्या सॉफ्टली ते गाणं गायचे, प्रशांतनी पण आज तसंच बहरदार खूप सॉफ्ट ते गाणं सादर केलं. काय सांगशील? वा, प्रशांत खूप छान गायलास आणि ना झुलवत ठेवलंस. जसं ते गाणं आहे ना, तर झोपाळ्या विनासुद्धा आम्ही झुललो. आणि खरंच पाडगावकरांची तू क्रांती म्हणलीस तशी खासियतच आहे की सोपं करून सांगणं लोकांना. आणि रोजच्या जीवनातली उदाहरणं देऊन ते आपल्याला झुलवत ठेवतात नेहमीच वेगवेगळ्या आशयावर. तर त्यामुळे मजा आली आम्हाला ऐकताना, मस्त वाटलं खूप. वा वा वा, अशी अजून छान छान गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. सो थँक्यू सो मच. सामने, तुझ्या घरातच संगीत होतं, त्यामुळे घरात खूप मोठी मोठी मंडळी येत असणार हो. ह्या संगीत विश्वातली. हो. तर अशा काही मोठ्या व्यक्तींबद्दलच्या तुझ्या काही स्पेशल आठवणी? खूप आहेत, अनंत आहेत अशा आठवणी. आम्ही, मला आठवतं की शोभाताई गुरटू घरी यायच्या आणि डॉक्टर प्रभात्रे ज्यांच्या गाण्याचा माझ्या संगीतावर, गायकीवर खूप परिणाम आहे. कारण का अतिशय विलक्षण व्यक्तिमत्व आहे पद्मभूषण डॉक्टर प्रभात्रे. आणि सरगमची पद्धत, रागाकडे बघण्याचे त्यांचे वेगवेगळे अँगल्स, बुद्धिमत्ता. आणि त्यांचं उदाहरण मला असं या कारणाकरता द्यायला आवडेल की नुसतीच बुद्धिमत्तेचं गाणं कायकलं विकृतीकडे झुकतं किंवा नुसतंच इमोशनल असेल तर ते कुठेतरी बंदिस्तपणा त्याचा कमी होतो. पण शास्त्रीय संगीतात त्यांचं नेहमी एक वाक्य असायचं की गळा दिलाय ना आपल्याला, तो बुद्धी आणि मनाच्या मध्ये दिलाय. तर त्यामुळे तो बॅलन्स एक्झॅक्ट कसा राखायचा, बुद्धीमध्ये वाहवत न जाता आणि एकीकडे इमोशनली वाहवत न जाता बॅलन्स कसा राखायचा, अँड येट सो एस्थेटिक. त्यांचं गाणं इतकं प्रेक्षणीय होतं. त्याचबरोबर गाण्यातल्या ॲस्थेटिक्स, त्यांच्या राहण्यातल्या ॲस्थेटिक्स यांनी मी खूप प्रभावी होते. आणि अर्थात वीणाताईंसारख्या गुरु, बाकीचे घरचे गुरु. नंतर अजय पोहनकर आमच्याकडे घरी खूप वेळा यायचे. किंवा भीमसेनजींशी आजीचं आणि माझं खूप जवळ किराणा घराण्याचे संबंध. इतकं छान वैचारिक देवाणघेवाण कायम आम्ही आमच्याकडे घरी बघितली आहे. मग शांता शेळके घरी यायच्या खूप वेळा, माझ्या पणजीच्या ग्रुपमधल्या होत्या त्या. आणि अतिशय क्यूट आजी आपण ज्यांना म्हणता येईल ना, अशा शांताबाई होत्या. त्यामुळे खूप प्रेमळ स्वभावाने, ये ग सावनी इकडे ये वगैरे. आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये होते, नुकतीच कविता करायला लागले होते. तर त्या मी माझ्या त्या लेवलच्या कविता त्यांना ऐकवल्या. त्या म्हणल्या, इकडे ना तुझी ती डायरी आण ना माझी, मला इच्छा आहे की तुला काहीतरी लिहून देते. आणि ते वाव, म्हणलं की शांता आजी तुम्ही लिहिणार का? ऑफकोर्स मी लिहिणार आहे तुझ्या डायरीत. आणि मग गोपराणा गोकुळी गोकुळी, इतकी सुंदर हस्ताक्षरात सुंदर आशय असलेली कविता त्यांनी मला लिहून दिली. आणि अशा अनेक अनेक किस्से दिग्गजांबरोबरचे. एकदा मला आठवतं आहे भीमसेनजींच्या घरी आम्ही गेलो होतो, ते सुद्धा खूप वेळायचं. पण भीमसेनजींच्या घरी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मला म्हणले, नमस्कार केला आणि मला म्हणले चला ऐकवा काहीतरी. तर चला ऐकवा. आणि भारतरत्न भीमसेन जोशींसमोर आपण काय ऐकवायचं? तर मला म्हणले नाही नाही ऐकवायलाच पाहिजे, चला तंबोरे काढा. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे स्वगत आहे असे समजा. कवी ग्रेस ह्यांचे हे शब्द अजूनही ग्रेस हे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्या कवितांच्या रूपाने जिवंत आहेत. ऐकूयात ग्रेस ह्यांचं एक अजरामर गीत,
श्रीधर फडके ह्यांचं संगीत आणि सुरेश वाडकर आणि श्रीधर फडके ह्यांच्या आवाजातील गीत तुला पाहिले मी नदीच्या किनारी. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय मंदार आपटे. तुला तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले
पाहिले मंदार ग्रेस यांचे शब्द म्हणजे प्रत्येक कविता म्हण गाणं म्हण त्यांनी जे काही लिहून ठेवलं आहे ते इतकं मोठं आहे आणि ते कधीकधी इतकं साधंही वाटतं तरलही वाटतं आणि कधीकधी मोठ्या मोठ्या फिलॉसॉफीज आपल्याला सांगून जातं. प्रत्येकाचा आपला वेगळा अर्थ असतो त्या गाण्यात. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना हे लूपमध्ये ऐकायची गाणं. इतकं मला भावतं ते, कारण का साधी चाल आहे पण इतकी भावपूर्ण, इतकी संवेदनांनी भिजलेली चाल त्याला लाभलेली आहे आणि खूप आवडीचं गाणं आणि खूप उत्कृष्ट सादर केलंस तू. मंदार, अजून खूप गाणी तुझ्याकडून आम्हाला ऐकायची आहेत. थँक्यू सो मच फॉर दिस परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू. निसर्ग कवी नाधो महानोर यांनी आजवर दर्जेदार निसर्गाच्या वर्णनाची गीतं मराठी संगीतसृष्टीला बहाल केली. जैत रे जैत या चित्रपटामधून महानोरांचा प्रवास हा सुरू झाला. 19 मार्च 1977 गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभुकुंज म्हणजेच मंगेशकर कुटुंबियांचे घर येथे महानोरांची ह्या सृष्टीमधली गुढी खऱ्या अर्थाने उभी राहिली. ऐकूयात जैत रे जैत ह्या चित्रपटामधील गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीत नभ उतरू आलं. आणि हे गीत आपल्या
खरंच या गाण्याने ना तो माहोलच उभा राहतो. एक आदिवासी मुलगी आहे जी बागडतीये आणि त्या स्मिता पाटील आहेत आणि त्या गाण्यातनंच आणि त्या पिक्चरायझेशनमधून जे डिरेक्टरला अपेक्षित आहे त्याच्या ऑडियन्सला सांगायचं आहे ते करेक्ट वेमध्ये एक म्युझिक डिरेक्टर कसं काय देऊ शकतो ह्याचं हे एक करेक्ट उदाहरण म्हणजे हे गाणं आहे असं मला वाटतं. काय सांगाल ह्या गाण्याविषयी? जैत रे जैत चित्रपटातलं हे गाणं सुप्रसिद्ध आहे खूप. आशाबाईंनी गायलं आहे. आशाबाईंचं गाणं आपण स्वतः सादर करणं हा एक गायिकेच्या गळ्याला रियाज असतो. दुसरं काय बोलू आता मी त्यांच्याविषयी. एवढे वर्सेटाईल त्या सिंगर आहेत आणि ग्रेट सिंगर आहेत. सावनी काय सांगशील ह्या गाण्याविषयी? खरंच खूप अप्रतिम गाणं आणि सुवर्णा म्हणली तसं रियाज करत बसण्याचं गाणं आहे की हे गाणं आलं असं मला कधी वाटत नाही. म्हणजे असं कोणी म्हणेल की हा रियाजाचा भाग आहे, तो करत राहायचा रियाज. आणि महानोर अर्थातच शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म आणि त्यामुळे ती लेखणी एक विलक्षण एक वेगळी धार घेऊन येते, एक वेगळी बोली घेऊन येते आपल्यासमोर. कारण का महानोर जेव्हा जेव्हा मला भेटले त्यांच्या बोलण्यातला पण तो एक रांगडेपणा आहे आणि तरीही ते कुठेतरी सगळं संस्कारित असतं, आपल्या मातीशी बांधलेलं. तर त्यांची ही पद्धत बोलण्यातली आहे तीच त्यांच्या कवितेत कायम उतरते आणि तीच महानता आहे त्यांची आणि एक वेगळा बाज आहे त्यांचा लिहिण्याचा. ग्रेट. सुवर्णाजी, अजूनही छान छान गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत मेहफिल ह्या रंगमंचावर. सो थँक्यू सो मच. थँक्यू. सो आता वळूया आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे म्हणजेच फिरकीकडे. बर. तो ही आहे आमची मेहफिलची फिरकी. बर. ही फिरणार आहे जेव्हा मी म्हणणार स्टार्ट आणि तुला म्हणायचं आहे स्टॉप. जेव्हा ही स्टॉप होणार तेव्हा ह्याच्या पाठीमागे काही शास्त्रीय उपशास्त्रीय गायक गायिकांची नावं आहेत बरं. आणि त्यांनी गायलेली गाणी तुला गायची आहेत. बरं. रेडी आहेस? हो. कम ऑन स्टार्ट. स्टॉप. पंडित भीमसेन जोशी. वा वा, आराध्य दैवत. हो. भीमसेनजींचा सगळ्यांना माहिती असणारा अभंग. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. वा 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 वा. 2 मिनिटात सगळं वातावरण प्रसन्न करून टाकलंस. बघूया पुढचं नाव काय येत आहे. स्टार्ट. स्टॉप. किशोरी आमोणकर. वा वा वा. अजून एक तेज. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, जीव भाव, जीव भाव, जीव भाव, जीव भाव. वा वा वा. अफलातून अफलातून गायली.
बघूया पुढचं नाव काय येतंय. स्टार्ट. स्टॉप. वीणा सहस्रबुद्धे. गुरु अर्थात त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारे मला त्यांनी घडवलं. तर वीणाताईंचा PhDचा विषय होता तराणा. अच्छा. तराण्यावर त्यांनी PhD केलेलं आहे, त्यामुळे हातखंडा. तर त्यांचाच एक तराणा ऐकवते पुर्या कल्याणमधला. प म म ग रे सा नी रे ग म प ग म ध म ध नी रे द म ध नी सा रे सा नी द प म ग ग म ध नी द प म ग म म ग म ग रे सा तान रे रे रा रीम तुम तान रे रे रा रीम तुम तान रे रे रा रीम तुम तदानी ओ दे दन दे रे ना तान दे रे रा रीम तुम तान रे रे रा रीम तुम. दे रे ना दीम ता दीम दे तान दे रे ना दे रे ना दीम ता दीम दे तान दे रे ना ता दीम ना ता ता रे ता दीम धा किट तक धुम किट तक देता गिड़ नक दिन क्रांदा क्रांदा क्रांद तान दे रे ना दीम तुम तान रे. वीणाताईंनी मला क्रांती शिकवलं की आक्रमकता आण तुझ्यात, जी माझ्या स्वभावातच नाही आहे. पण त्यामुळे हे मी त्यांच्याकडून शिकले. वा 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 वा. खरंच खूप मी ही महफिल इतकी एन्जॉय करते आणि तुझ्याकडून असं म्हणजे खरंच असं वाटतंय मला जेन्युइनली ही महफिल संपू नये आणि तुझीच गात राहावी, मी ऐकत बसावं तुला. खरंच सांगते. बघूया पुढलं नाव काय येतंय. स्टार्ट. स्टॉप. प्रभात रे. वा वा. त्यांची मारू बिहागमधली एक माझी खूप आवडती बंदिश आहे. जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे ना बलमा रसिया मन लागे ना मोरा रसिया मन लागे ना मोरा जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे. वा 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 वा. बघूया पुढचं नाव काय येतंय. स्टार्ट. स्टॉप. लता मंगेशकर. एन्सायक्लोपीडिया आहे, हा ही इन्स्टिट्यूट आहे मोठी. खरंय. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेलीत माझ्या अमृताचे फूल यावे. फक्त 2 ओळींच्या एका शेरामध्ये संपूर्ण विश्व सामावून घ्यायचं असल्याने शब्दांच्या खोगीर भरतीला शेरांमध्ये कुठेही वाव नसतो. एल्गार ह्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये सुरेश भट यांनी हे सांगितलं आहे. गझल सम्राट म्हणून आपण सगळेच त्यांना ओळखतो.
सुरेश भट यांच्या कवितांच्या मागे नेहमीच एक प्रेरणा असते. असंच एका प्रेयसीच्या मनातील उत्कट भावना मांडणारं आपलं पुढचं गीत. सुरेश भट ह्यांचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीत आणि आशा भोसले ह्यांच्या सुमधुर आवाजातील गीत तरुण आहे रात्र अजूनी. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र. देत आहोत. सुरेश भटांचे बोल आहेत आणि आशाबाईंनी हे गाणं गाऊन ठेवलंय. सावनी, काय सांगशील? एक तर सुरेश भट यांचं गाणं त्यांनी लिहिलेलं, नंतर आशाबाईंचा आवाज आणि हृदयनाथजींचं संगीत, ह्याच्यापेक्षा या त्रिकुटापेक्षा अजून सुंदर काय होऊ शकतं जगात. खरंच आहे. हे गाणं आपण प्रत्येक कार्यक्रमात ऐकतो, मराठी गीतं जिथे सादर होतात. पण मी शास्त्रीय गायिका आहे, त्यामुळे उपशास्त्रीय गायन प्रकार जेव्हा मी एका रागानंतर मैफिलीत मांडते ना, तेव्हा
एक वेगळा काहीतरी माहोल असलेलं उपशास्त्रीय काय सादर करता येईल. तर कुठेतरी मला एकदम अचानक हे शब्द आठवले सुरेशजींचे आणि तोच भाव पकडला मी एक रचना केली होती. आजा रे सैया, आजा रे सैया, कब से खड़ी मैं, कब से खड़ी मैं सज धज के, आजा रे सैया, घड़ियाँ बीती राह तकत मोरा सिंदूरी मन मुरझाए, आजा रे सैया, कब से खड़ी मैं सज धज के, आजा रे सैया, आजा रे सैया, आजा रे सैया. वा 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 वा. हे तू लिहिलंयस? हो, क्या बात है. मी बरेच वेळेला अशी काव्य लिहित असते आणि त्याच्यातूनच कुठे पण ऑफकोर्स इन्स्पिरेशन इज सुरेश भट. क्या बात है. थँक्यू सो मच सावनी. तुझ्याकडून पण आम्हाला खूप गाणी ऐकायची. कविता एकदा लिहिली की तिचे नशीब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने आणि मी माझ्या. स्वतः लिहिलेल्या साहित्याविषयी एवढं निस्वार्थी खूप कमी लोक असतात. सुधीर मोघे हे त्यातले एक कवी. ऐकूयात त्यांचंच एक सुप्रसिद्ध गीत, मन मनास उमगत नाही. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे अमित दांडेकर.
अमित, फारच सुंदर झालं गाणं. थँक्स. आणि प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी आपली कलाकारी तू दाखवतच असतो सवी दादा. आणि मला असं वाटतं की आज जो तुझा मॅजिक टच ह्या गाण्याला तू दिलास तो इतका कमालीचा होता. मी ज्या काळामध्ये मुंबईमध्ये म्हणजे येण्याची माझी धडपड होती, तेव्हा ज्या पहिल्या व्यक्तींनी मला सपोर्ट केलं ते सुधीर मोघे होते. ओ, आणि अनेक कार्यक्रम आम्ही असे वाजवायचो आणि सुधीर मोघे तिथे हजर असायचे, पण ते कधी असे फार दाद द्यायचे नाहीत. आणि असं काही नवीन वाजवलं ना की ते खूप दाद द्यायचे त्या गोष्टीला. तर मी त्यांना एकदा आमचा कार्यक्रम असा खूप जबरदस्त झाला, पण ते असं एक शांतच होते. म्हटलं की सुधीरजी, आवडला नाही का कार्यक्रम? काय ते म्हणले ना, हे यश शिळं आहे, त्यापेक्षा ताजं अपयश घ्यायला शिक. आणि आज कुठेतरी त्यांची आठवण होती आणि म्हणून हा गाण्यात नसलेला पीस मी प्रयत्न केला. हा माझ्याकडनं मी प्रयत्न केला जो काही असेल माझा सोलो वाजवण्याचा. पण मला असं वाटतं काहीतरी नवीन करण्याची त्यांची जी सरणी होती की प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी नवीन करायचं, मे बी ते चुकेल पण त्यातनंच आपण पुढे जाऊ, ती कुठेतरी गोष्ट आज करायचा पियानोवर प्रयत्न केला. सुधीर मोघेंसारख्या एका निस्वार्थी कलाकाराला आज तुझ्यातर्फे तू या गाण्यातनं मानवंदना दिली. अशीच अजून सुंदर गाणी आम्हाला तुझ्याकडून ऐकायची आहेत. थँक्यू सो मच. असेही एकदा व्हावे ह्या सिनेमासाठी तू प्लेबॅक केलेला आहेस आणि त्या तुझ्या गाण्यासाठी तुला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तो अनुभव काय होता? ते गाणं तुझ्याकडे कसं आलं आणि अवॉर्ड मिळाल्यानंतरची तुझी प्रतिक्रिया काय होती? ती एक ठुमरी आहे आणि असेही एकदा व्हावे सुश्रुत भागवतनी डिरेक्ट केलेला सिनेमा आहे. आणि त्याच्यामध्ये असं होतं की एक मैफिल चालली आहे क्लासिकलची, ज्याच्यामध्ये हिरो आणि हिरोईन समोर बसून ती मैफिल ऐकतात. त्यामुळे अगेन माझं प्लेग्राऊंड होतं, होमपेज होतं. पण खूप छान वाटलं की अवधूत गुप्तेनी ती संगीतबद्ध केली आहे ठुमरी आणि समीर सामंत त्याचे शब्द आहेत. आणि मला म्हटलं काय नाही, तुझ्या मैफिलीत एखादी ठुमरी कशी गातेस ना तसं हे गायचं आहे. आणि त्या गीताला पुढे जाऊन नुसतं नॉमिनेशन नाही तर राज्य पुरस्कार मिळाला. ही खूप छान गोष्ट वाटते, खूप आनंद झाला मला. आणि मला ती ठुमरी ऐकाय, तू कुठलं ऐकवतेस आता ठुमरी? सावरे रंग. हां. रे देना दे रे ना रे देना सावरे रंग में सावरे रंग में रंग दे सावरे सावरे रंग में रंग दे सावरे कभी रहना कभी रहना बनो या बनो छारे कभी रहना बनो या बनो छारे सावरे रंग में रे सावरे 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 रंग में रंग दे सावरे. क्या बात है. सावनी, मला सांग, हा जो सावरे सावरे, हे सावरे शब्दाच्या तू प्रेमात आहेस का? हो, खरंच किती गोड शब्द आहे ना. आणि पूर्वी ठुमरी दादरामध्ये कसं व्हायचं, सावरा म्हणजे कृष्ण. पण असं नाही, नंतर तो इतका छान एक पायंडा पडला की सावरा म्हणजे प्रियकर. आणि काही लोकांना जी ठुमरी खूप जड जाते ना, त्यांच्याकरता अविनाश मी एक वेगळी रचना केली. मी ऐकू? हो प्लीज.
गेना मोराजिया सावरिया. भीनी भीनी खुशबू भीगी भीगी है ये शाम. भीनी भीनी खुशबू भीगी भीगी है ये शाम. तुझको ही सोचूं मैं तो हर पल, तेरा ही तो इंतजार. आजा के अब हुई मैं तो बावरिया सावरिया. तेरे बिना लगे ना मोरा जिया हाँ सावरिया. सा ग प म प ग प म ग प रे प म ग रे सावरिया. तेरे बिना लगे ना मोरा जिया सावरिया. हो सावरिया हो सावरिया. वा 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 वा. सुंदर सुंदर सावनी, खरंच खूप सुंदर. आणि हे मला असं वाटतं जसं तू म्हणालीस आजकालच्या यंगस्टर्स नाही इकडे कुठेतरी खेचण्याचं काम हे गाणं करतं. नक्कीच त्याच्यातला आशय मी ठुमरीचाच मांडतीये, येस येस पण तो आधुनिक पद्धतीने. येस. सावनी, आम्ही सगळे लाईट म्युझिकमध्ये आहोत आणि आम्हाला क्लासिकल परफॉर्मन्सबद्दल कायम एक उत्सुकता असते की तुम्ही ऑन द स्पॉट एवढं इम्प्रोव्हाइज करता आणि ते सुद्धा म्हणजे हा रियाजाचा एक भाग आहे. हे इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला, कारण की अनेक वेळा असं होतं की खूप मोठ्या मैफिली असतात, तर ह्या इम्प्रोव्हायझेशनबद्दल काय सांगशील? खूप छान प्रश्न आहे, कारण का आम्हाला इम्प्रोव्हाइज करायची सवय पहिल्यापासून घातली जाते की एकच आता एखादी गोष्ट आपण समोर आपल्या ठेवली तर ती समोरून कशी दिसते, या अँगलनी कशी दिसते, इकडून बघा मागून कशी दिसते, सगळ्या अँगल्सनी तिला परखणं त्या गोष्टीला ह्याची सवय लागतं. तसेच क्लासिकलमधले एक एक आवर्तनाची गोष्ट, मग एकदा तुम्ही अशी सांगा, पंचमाला मी आले एकदा तशी सांगा, त्या रागाच्या बंधनांमध्ये राहूनसुद्धा तुम्ही अनेक गोष्टी प्रत्येक आवर्तनात सांगायला पाहिजे वेगवेगळ्या. त्यामुळे तो राग आज मला वेगळा वाटतो, उद्या कदाचित मी तोच राग परत गायला बसले तर त्याचे रंगछटा वेगळ्या असतील, कॅनव्हास वेगळा असेल. तर त्यामुळे ती शक्ती मुळात यायला, तो नजरिया यायला तुम्हाला तसा गुरु लाभणं महत्त्वाचं आहे की तो नजर देईल तुम्हाला की या अँगलनी मध्यम लावून बघ बरं, या अँगलनी लावून बघ, यमनमध्ये या वाटेने तू कधी गेली नाहीस, जाऊन बघ बरं त्या वाटेवर काय होतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आजचा एपिसोड शब्दांचा आहे. त्याला शब्दांचं पण पाठबळ मिळालं ना तर तो राग खरंच खूप वेगळा होतो, इम्प्रोव्हाइज करायला वेगवेगळी जागा मिळते. आजचे सगळे परफॉर्मन्सेस आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. हा कार्यक्रम आपण पूर्णतः एन्जॉय केलेला आहे. खूप साऱ्या गप्पा मारल्यात, अवी दादाकडून काही किस्से ऐकले, सावनी ताईकडून काही काही एक्सपिरियन्सेस तिचे जाणून घेतले, तिच्याकडून गोड गोड गाणी ऐकली आणि आता वेळ झाली ती निरोप घ्यायची. मी सावनीला विनंती करते तिने रंगमंचावर यावं. लग जा गले के फिर हसी रात हो. सावनी, कशी वाटली तुला आमची महफिल? अफाट, खूप मजा आली मला कांती. आणि सगळ्यात बेस्ट पॉइंट ह्या शो बद्दलचं तुला काय वाटतं? मला असं वाटतं गाण्यातले कित्येक पैलू उलगडले गेलेत नाही या मैफिलीमधून, कारण का नुसतंच गायक नाही, गायिका नाहीत, संगीतकार नाहीत, तर अनंत पैलू हँडल केले गेले आहेत आणि लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने तीच जुनी गाणी सादर केली गेली आहे, थँक्स टू अविनाश ऑफकोर्स. त्यामुळे वेगळ्या रूपात सुद्धा कुठेही धक्का न लावता ती गाणी आपल्याला फ्रेश अनुभव देऊन गेलीत आणि हेच या मैफिलीचं मला असं वाटतं हाच त्याचा प्लस पॉईंट आहे. खरंच आहे. आणि त्याबरोबर आमची एक सारखी धडपड असते की जे कलाकार इथे येतात गेस्ट म्हणून, त्यांची एक वेगळी बाजू ही आम्हाला ऑडियन्सना दाखवायची असते. ते पर्सनली कसे आहेत, ते कसे बोलतात, त्यांचे अनुभव काय आहेत, कारण की त्यांचे हे अनुभवच खूप लाख मोलाचे असतात. Correct. आणि त्यातून प्रत्येक जो ऑडियन्स आहे, इथेच बसलेला नाही, टीव्हीत नाही पाहणारा, त्याला जरूर काहीतरी मिळत असतं. नक्कीच, नक्कीच. थँक्यू सो मच सगळं शेअर केल्याबद्दल.
वेलकम आणि- ऑलवेज. मला खूप आनंद झाला. थँक्यू. आणि निश्चितच ह्या मैफिलीचा तू पुन्हा एकदा भाग बनशील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. नक्की. थँक्यू. थँक्यू सो मच. आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. भेटूयात पुढच्या आठवड्यात या शब्दसुरांच्या मंचावर, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.